घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, 80 वाहनं अडकल्याची माहिती. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू. वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळला, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, काही गाड्यांचं नुकसान. पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प, मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळला, तर पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं. अवकाळी पावसानं मुंबईकरांची वाट अडवली, रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू. अनेक रस्त्यांवर झाडं कोसळल्यानं वाहतुकीला मोठा फटका. कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. पालघरमधील काही भागांमध्ये गारांचा पाऊस, तर रायगडमध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतदार संकटात. ढगाळ हवामानामुळे अमित शहांनी हेलिकॉप्टर प्रवास टाळला. अमित शहा वसईतून रस्ते मार्गाने मुंबईकडे, तर डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंची सभा रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यामध्ये सरासरी 53% मतदान. नंदुरबारमध्ये सर्वाधिक 60% मतदान, तर शिरूर आणि पुण्यात सर्वात कमी 44% मतदान. शिंदेंच्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा का? संजय राऊतांचं हेलिकॉप्टरच्या व्हिडिओवर बोट. नाशिक आणि नगरमध्येही पैसे वाटल्याचा आरोप, महायुतीकडून आरोपांचं खंडन. नगरमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप उमेदवारांकडून स्वतःचा प्रचार, निलेश लंकेंचा आरोप. तर शिरूरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार, अमोल कोल्हेंचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.